नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये। तर आज आपण करूयात कच्च्या पोह्यांचा चिवडा। तोही झटपट कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धा किलो कच्चे पातळ पोहे घेतले आहेत आणि ते छान एक दिवस उन्हात वाळवले आहेत। आता हे पोहे चाळणीने छान असे चाळून घ्यायचे आहेत आणि त्याचा चाळ वेगळा करून घ्यायचा आहे। आता हे पोहे कढईमध्ये 5 मिनिटं बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत, अगदी कुरकुरीत होईपर्यंत। आता चिवड्याला लागणारे साहित्य बघू। इथे 15 ते 20 मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून आणि 10-15 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत आणि अर्धी वाटी खोबरे स्लायसरने असे स्लाइस करून घेतले आहे आणि 1 वाटी शेंगदाणे आणि भरपूर सारा कढीपत्ता सुद्धा घेतला आहे। आता आपण चिवड्याची फोडणी करायला घेऊ। त्यासाठी मी कढईत इथे 1 वाटी तेल घेतले आहे आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग टाकला आहे। या चिवड्यामध्ये हिंग तुम्ही नक्की टाका, त्यामुळे चिवड्याला स्वाद मस्त येतो। आणि ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि छान परतून घ्यायचे आहे। थोडे परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार किंवा 1 चमचा मीठ टाकायचे आहे। मीठ तुम्ही अगोदरच घाला, म्हणजे मिठात जो काही पाण्याचा अंश असतो तो सगळा निघून जाईल। आणि त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि छान परतायचे आहे। लगेचच शेंगदाणे सुद्धा घालायचे। हे सर्व बारीक गॅसवर 2 मिनिटे छान असे परतून घ्यायचे आहे। मग फोडणीमध्ये कढीपत्ता घालायचा आणि 3 ते 4 मिनिटे असे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे। कढीपत्ता थोडा परतला गेला की त्यामध्ये खोबऱ्याच्या स्लाइस घालायच्या आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहे। खोबऱ्याच्या स्लाइस या शेवटीच घालायच्या आहेत, म्हणजे त्या फोडणीमध्ये जास्त करपणार नाहीत। आता खोबऱ्याच्या स्लाइस छान 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्या छान गुलाबी झाल्या आहेत आणि कढीपत्तासुद्धा कुरकुरीत झाला आहे, तुम्ही पाहू शकता। आता त्यामध्ये कलरसाठी अर्धा टीस्पून हळद घालायची आहे। हळद ही सर्वात शेवटीच घालायची आहे, म्हणजे ती तेलामध्ये करपणार नाही। आता त्यामध्ये भाजलेले पातळ पोहेसुद्धा घालायचे आहेत आणि छान एकसारखे परतून घ्यायचे आहेत। रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। हे पहा, पोहे छान असे परतून घेतले आहेत आणि त्यात चवीप्रमाणे पिठी साखरसुद्धा घातली आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातली तरीसुद्धा चालेल। ह्या चिवड्याला लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। या दिवाळीमध्ये हा चिवडा तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। ह्या चिवड्याचा मोठा व्हिडिओ मी यूट्यूबवर पोस्ट केला आहे, तो तुम्ही पाहू शकता। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आता भेटू पुढील रेसिपीमध्ये।